नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 7वे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण सूक्ष्मजीवांचा वापर कुठे कुठे होतो याचा अभ्यास केलेला आहे. जसं दुग्धजन्य पदार्थ किंवा दुसरे जे डेअरी प्रॉडक्ट असतात ते, त्यानंतर प्रतिजैविके, इंधन म्हणून त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो, तर हे आपण आत्तापर्यंत बघितलं. तर आता आजच्या व्हिडिओत आपण सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून प्रदूषण नियंत्रण कशा प्रकारे केलं जातं किंवा होऊ शकतं याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता तुम्हाला तर माहितीच आहे की लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्यामुळे कचरा निर्मिती मोठ्या प्रमाणावर होतो. मग आता ती कचरा निर्मिती कशा प्रकारची असते, तर घनकचरा असतो, सांडपाणी, विविध प्रदूषके, ही ती प्रदूषणाची कचरा निर्माण होतं याच्यामुळे. तर त्यांच्यापासून रोगराई पसरते, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणे आणि रोगराई होणे ही काय आहे, एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे. तर भारतामध्ये आपल्या उच्च लोकसंख्या लोकसंख्यांची जी घनता आहे ती काय आहे, उच्च प्रतीची आहे. तर ह्या आणि भारतामधली आपली जी शहरं आहेत, विशेष करून खेड्यापाड्यात तर आहेतच, पण जी शहरे आहेत तर ती ह्या समस्यांनी ग्रस्त झालेली आहेत. तर या समस्याचं योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात निराकरण जर झालं नाही तर सजीवांच्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांचं जीवन काय होईल, अवघड होईल. तर सूक्ष्मजीवांची आता पर्यावरणातली जी भूमिका आहे ती आता आपण बघूयात काय आहे ती. तर बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती यांद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता मग मोठ्या प्रमाणावर काही टनांमध्ये दररोज जमा होणाऱ्या नागरी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावत असतील, तर इथे बघा आता जे प्रश्न विचारले त्यांचं आपण आता उत्तर बघूयात. हे बघा, हे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, आता आधुनिक भूमिभरण स्थळाची इथे आपल्याला त्यांनी आकृती दाखवलेली आहे. तर भूमिभरण स्थळ म्हणजे काय असतं, तर शहरात जो जमा होणारा विघटनशील कचरा आहे तर त्याचं विघटन करण्यासाठी या पद्धतीची उपयोग केला जातो. ही जे भूमिभरण स्थळ असतं ते कुठे असतं, तर नागरी वस्तूपासून लांब अंतरावरती मोकळ्या जागेत असतं. तिथे खड्डे करून त्यात प्लास्टिकचं अस्तर घातलेलं असतं आणि कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये म्हणून हे प्लास्टिकचं जे अस्तर असतं ते लावलेलं असतं. त्यासाठी ही काळजी घेतलेली असते. दाबून गोळा केलेला जो कचरा असतो म्हणजे कंप्रेस्ड वेस्ट, तर त्या खड्ड्यात टाकला जातो आणि त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा म्हणजे पालापाचोळा, विशिष्ट जैवरसायन यांचा थर पसरतात. काही ठिकाणी त्यात बायोरिॲक्टर्स मिसळले जातात. कचरा व माती किंवा थरासाठी वापरलेले विशेष पदार्थ यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात आणि खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती लिंपून बंद केला जातो. काही आठवड्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट खत मिळते आणि खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरता येते. आता इथे निरीक्षण करा म्हणून त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत, नगरपालिका, विशेषतः महानगरपालिका कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे निरीक्षण करा. अलीकडे त्या गाड्यांमध्ये कचरा दाबून त्याचे आकारमान कमी करण्याची सोय असते. ही कृती करण्याचे फायदे सांगा. तर त्याचे फायदे इथे बघा. कचऱ्यावर दाब दिल्यामुळे त्याचे आकारमान कमी होते, त्यामुळे कचरा उचलणाऱ्या गाडीच्या फेऱ्या कमी होतात आणि भूमिभरण स्थळावरही जास्त कचरा साठवता येतो. हे त्याचं उत्तर आहे. आता सांडपाणी व्यवस्थापन बघा. तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडले जाते. आपण मोठ्या प्रमाणात जमा जे होतं सांडपाणी त्याची प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात आणि सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉइडच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यात मिसळले जातात. हे सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून मिथेन, CO2
मुक्त करतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. आता या प्रक्रियेत तळाला जाणारा जो गाळ आहे तो खत म्हणून वापरतात. अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी हे पर्यावरणदृष्ट्या निर्धोक असते. सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. आता माहिती मिळवामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कचऱ्याचे सूक्ष्म जैविक विघटन नीट होण्यासाठी त्या कचऱ्यात कोणकोणत्या गोष्टी नसाव्यात, तुमच्या घरी किंवा इमारतीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था कशी केली जाते.